पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुक्ता, यापुढे तुझ्यासाठी मी जे काही आणेन ना ते मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आणेन। माझी बायको म्हणून माझ्याबरोबर घरी येशील ना? घे। काका, हा भाऊ काका। सारंग, अरे तुझे वडील तिकडे येतात, दादा तुझ्याकडे तिकडे यायला निघालाय आणि अरे त्याच्या ह्याच्यात फारच हे झालंय, त्याच्या डोक्यात फार हेच भरलंय, नुसता हे संताप। हा अरे तू तो हा नाही का ते हे अरे नाही का गायत्री, तू सांग मला ना काही सुचत नाहीये। हॅलो दादा, ते खूप चिडलेत रे आणि खूप लोक बरोबर सांगते ना। हा, आणि खूप जण आहेत बरोबर, आणि त्यांचा मोठा घातपात करायचा विचार आहे। तू तिथून कुठेतरी जा निघून। हॅलो दादा, तू सगळ्यांना घेऊन लांब कुठेतरी निघून जा, हा तिथे नको थांबूस। नाही गायत्री, आज पळालो ना तर मला आयुष्यभर पळावं लागेल। तुम्ही दोघं माझी काळजी बिलकुल करू नका। काळजी करू नका म्हणतोय? मूर्ख मुलगा कोणी करता? अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोस तू? तुझा बाप काय चीज आहे तुला माहिती आहे ना चांगलं। काका, माझ्यावर विश्वास ठेवा। दादा इथे येत आहेत ना, तर त्यांना येऊ द्या। तुमच्या सारंगला आणि मुक्ताच्या फॅमिलीला काहीच होणार नाही। तुम्ही बिनधास्त राहा आणि गायत्रीला शांत करा, नाहीतर तिला पुन्हा त्रास होईल। हो हो हो। मोठे मालक स्वतः इथं येऊ राहिले, आता काय करायचं? कोणालाही जिवंत सोडणार नाहीत। घाबरू नका, सगळं ठीक होईल। माझ्याकडे एक प्लान आहे।
मुक्ताची पाठवणी आजच होईल. तुम्ही तयारीला लागा. सारंगचे वडीलही रागात निघून गेलेत. त्याला काही करणार तर नाहीत ना? हॅलो. सारंग, कसा आहेस तू? ठीक आहे मी. सारंग, अरे तुझी खूप काळजी वाटली म्हणून फोन केला. सारंग, 10 वर्षांपासून आपण सोबत आहोत. किती ओळखतो एकमेकांना. मग नवरा बायको म्हणूनही छान राहू ना रे. सारंग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. तुला माहितीये, तू इथे नसताना सुद्धा मी या घरात सून म्हणून राहायला आले. हे बघ आर्या, मी इथे मुक्ताला घ्यायला आलो. अगं मुक्ता माझं प्रेम आहे, माझी बायको आहे ती. हे बघ, आणि तू आता उगाचचा हट्ट सोडून दे. अगं तू माझी चांगली मैत्रीण असशील तर प्लीज आर्या, प्लीज मला आता साथ दे. मी मुक्ताला घेऊन येतो आणि तू आता खुल्या मनानं सगळं विसरून आमचं स्वागत कर. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी लाईफ इमॅजिनच करू शकत नाहीये. आर्या, सारंग, मुक्ता या घरात येऊच शकत नाही. आणि हे मीच काय, या घरातलं कोणीच होऊ देणार नाही. तुझे वडील यासाठीच तिकडे यायला निघालेत आणि त्यांचा राग तू बघशीलच. कसं आहे ना आर्या, अगं त्यांनीच मला जन्म दिलाय. आता त्यांनी माझा जीव जरी घेतला ना तरी चालेल. आता जे काही होईल ना त्याला मी तयार आहे. मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते. तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते. रे बाबा चल ना, एवढा रस्ता मोकळा आहे काय, पळव गाडी. देवी आई, आजपर्यंत मनापासून सेवा केली मी तुझी. ह्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी किती झटली पाहिलंयस तू. हे घर, यातली माणसं एकत्र हवेत मला. माझा अंश असलेला सारंग आणि तुझा अंश असलेली मुक्ता एकत्र या घरात हवेत. आजपर्यंत माझ्यासाठी कधीच काही मागितलं नाही. आज मागती. माझी एवढी इच्छा पूर्ण कर ग आई. आई, सारी तुझीच करणी, सारा तुझाच खेळ. तूच ठरवलंस, तूच घडवलंस, तूच इथवर घेऊन आलीस. रावसाहेबाची ताकद किती बी मोठी असू दे, त्याला किती बी जोर लावू दे, तरी बी सारंगला आणि मुक्ताला सही सलामत घरापातूर तूच घेऊन येणार आहेस. आई, तू मांडलेला डाव असा अर्ध्यात मोडू शकत नाहीस. वाट बघतीये आम्ही. आई, वाट बघतीये ग.
बिलीव्हेबल. तुला कोणाची नजर नको लागायला. मुक्ते, लेकीची पाठवणी करताना आई बाप काय काय देतात, पण माझ्याकडं तुला द्यायला काय नाहीये ग. आई अगं मुक्ते, एक गोष्ट आहे ज्याची तुला सगळ्यात जास्त गरज आहे. आपल्या घराची पाठराखी नाही, आपलं बळ तुझ्या जवळ राहू दे. मुक्ते, आई तुझं प्रत्येक संकटात रक्षण करे. ताई, ही पण ती तुमच्यासाठी मी माझ्या हाताने रंगवली आहे. आणि ही कला पण तूच शिकवलीस ना ग मला. गुरुदक्षिणा म्हणून ठेव. मुक्ते, मी जे करतोय ते चूक आहे का बरोबर आहे मला माहित नाही, पण माझ्याकडं एवढंच आहे जे मी तुला देऊ शकतो. घे घे बेटा. हा संबळ आहे ना, हीच तुझी खरी ताकद आहे बेटा. तुझा स्वतःवरचा विश्वास आणि तुझी हिम्मत आहे हा संबळ.
हा तुझ्या सोबत राहील ना, तर तू अशीच कोणत्या बी संकटाशी सहज 2 हात करू शकतेस. इथून पुढचा प्रवास अजिबात सोपा नाहीये बेटा. हा संबळ मी तुझ्या हातात देतोय कारण देवी सरस्वतीचा तुला आशीर्वाद आहे. आणि तिनेच तुझ्या हाताला ही कला दिली आणि हे वाद्य पण तिचीच देण आहे. त्यामुळं तिच्या या दानावर तोच अधिकार आहे बेटा. नाही हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी मोठा झालास ना, मला जे पाहिजे ते मी तुझ्याकडे मागेन. हे आता तुझ्याकडेच राहू दे. हा हा चालेल चालेल. घराकडे लक्ष दे. हा शाळा हो बाळा, शाळा. गंजा, ए बाळा ये इकडे ये. मुक्ता, मुक्ता, ज्या दिवशी मी तुझ्या घरी आलो ना, त्या दिवशी मी तुझ्यासाठी आणखीन एक गोष्ट आणली होती. हा म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे पण खूप महत्वाची. आणि मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे तुला द्यायची. मुक्ता रंग. हो, मुक्ता आणि सारंग मिळून मुक्ता रंग. म्हणजेच मुक्त रंग. कुठलंच बंधन नसलेले रंग, भावभावनांचे, एकमेकांवरील विश्वासाचे, जबाबदारीचे रंग. मुक्त रंग. मुक्ता, जसे हे 2 छोटे शब्द मिळून एक मोठा शब्द तयार झालाय ना, अगदी तसंच आपण दोघं एकत्र मिळून अन्यायाविरुद्ध, चुकीच्या गोष्टींविरुद्ध एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू. मी तयार आहे.